तो आपली पत्नी आणि नातेवाईकांसह एका ओळखीच्या घरी मुक्कामाला थांबला होता. मध्यरात्री त्याची लहान मुलगी रडू लागली. तेव्हा त्याची पत्नी उठली आणि मुलीला शांत करू लागली. मुलीच्या रडण्याने तोही जागा झाला. त्याची पत्नी मुलीला स्तनपान करत होती. तो अंथरुणावर पडला होता. त्याला अचानक कशाची तरी चाहूल लागली. त्याने उठून पाहिलं तर ज्याच्या घरी तो मुक्कामाला थांबला होता तो 75 वर्षाचा माणूस त्याच्या पत्नीकडे आशाळभूत नजरेने पाहत होता. त्याची नजर तिच्या उघड्या झालेल्या शरीरावर फिरत होती. तसेच तिची साडीवर सरकवून तो न्याहाळत बसला होता. हे पाहून त्या तरुणाला राग आला. त्याने त्याला "मामा काय करताय?" असे दरडावले. तेव्हा "झोप येत नाही म्हणून बसलोय" असे म्हणत त्याने वेळ मारून नेली. तसेच तो उठून बाहेर निघून गेला. पण त्या तरुणाची मात्र झोप उडाली होती. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. त्यानंतर 2च दिवसात तो वृद्ध गायब झाला. जणू दूर होऊन हवेत विरून गेल्यासारखे झाले. त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. त्या रात्री जे काही घडले ते तर कोणालाच माहीत नसल्यामुळे एक वृद्ध अचानक नाहीसा होणे हे मोठे रहस्यच होते. तर दुसरीकडे एका गावात कोणीतरी अज्ञाताला दहन केले होते. तो कोण होता हेही एक कोडे बनले होते. ही कोडी उलगडताना पोलिसांनी सारे कौशल्य पणाला लावले. कानून के हात बहुत लंबे होते है हा फिल्मी डायलॉग पुणे पोलिसांनी खरा करून दाखवला. चला पाहूया त्याची ही तपास कथा. हरिभाऊ दुराजी जगताप वय 74 हे मूळचे गंगाखेडचे. तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील गंगाखेड तहसील कार्यालयासमोर राहत होते. त्यांना पत्नी सविता व 2 मुले होती. हरिभाऊ हे पूर्वी सैन्य दलात नोकरीस होते. गेल्या काही वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांची पत्नी सविता साधारणपणे 8 वर्षापूर्वी कुठल्या तरी आजाराने मयत झाली होती. तर मुलगा सचिन हा आपली पत्नी आणि लहान भाऊ अश्विन यांच्यासह ज्ञानदीप रेसिडेन्सी त्र्यंबोलीनगर डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज जवळ कोल्हापूर येथे राहत होता. तो अधूनमधून आपल्या वडिलांशी मोबाईलवर संपर्क करत होता. सचिन त्या ठिकाणी लॉन्ड्रीचा व्यवसाय करायचा व मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असायचा. तर हरिभाऊ हे गंगाखेड येथे एकटेच राहायचे. त्यांना सैन्य दलातून सेवानिवृत्तीची मासिक पेन्शन मिळायची. त्या पैशातून ते आपले खाणेपिणे कपडालत्ता सगळे भागवत होते. त्यांचा मिळालेल्या पेन्शनमधील पैशाने चांगल्यापैकी उदरनिर्वाह होत होता. हरिभाऊ हे लोहार या समाजाचे असून या समाज संघटनेचे तालुका उपाध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत होते. तसेच समाजामधील ओळखीमुळे त्यांनी अनेक नवतरुण तरुणींचे विवाह जमवले होते. ते संपूर्ण गंगाखेडसह आजूबाजूच्या तालुक्यामधील आपल्या समाजामधील लोकांना स्थळे सुचवत असायचे. हरिभाऊ यांची मुले कोल्हापूरवरून कधीतरी आपल्या वडिलांना भेटायला यायची. तसेच कधी वेळ न मिळाल्यास मुले कोल्हापूरवरून संपर्क साधत असायची. त्यांची ख्याली खुशाली विचारायची. असे बरेच दिवसापासून चालले होते. हरिभाऊ यांचे आपल्या समाज बांधवांशी बऱ्यापैकी संबंध होते. दिनांक 15 नोव्हेंबर या दिवशी मुलगा सचिन हा हरिभाऊ यांना फोन करत होता. परंतु त्या दिवशी फोन लागला नाही. कारण मागील आठवड्यात फोन केला होता त्यावेळेस हरिभाऊ हे मूळ गावी होते. 15 तारखेला सचिनने संध्याकाळी पुन्हा आपले वडील हरिभाऊ यांना फोन केला. परंतु त्यावेळेसही फोन लागला नाही. म्हणून सचिन याने आपला चुलत भाऊ अमृतराज रामकृष्ण जगताप याला फोन केला. आपले वडील हरिभाऊ यांच्याबाबत चौकशी केली तेव्हा त्याने सचिनला सांगितले की काल दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अंकल म्हणजेच हरिभाऊ हे त्यांच्या ओळखीचे दादासाहेब हरिहर व त्यांचा मित्र विशाल खिलारे यांच्यासोबत त्यांच्या गावी गोखळी तालुका फलटण येथे यात्रेसाठी जात असल्याचे सांगून त्यांच्यासोबत मोटारसायकलवर बसून गेले आहेत. त्यामुळे सचिनला वाटले नेहमीसारखे 1-2 दिवस राहून पुन्हा गावाला येतील.
सचिनने हरिभाऊ वापरत असलेल्या दोन्ही मोबाईलवर संपर्क केला, परंतु त्यांचे दोन्ही फोन लागले नाही. म्हणून सचिनने त्यांच्या इतर नातेवाईक मंडळींकडे फोन करून वडील हरिभाऊ आले का याची चौकशी सुरू केली. असाच 1-2 दिवसांचा कालावधी निघून गेला. दिनांक 16 नोव्हेंबर 2024चा दिवस. त्या दिवशी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय अंतर्गत असलेल्या बालचंद्रनगर पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला. साधारण सकाळी 9:30 वाजण्याचा सुमार असावा. यावेळी पोलीस स्टेशनच्या फोनवरती तावशी गावचे पोलीस पाटील खरात यांनी फोन करून कळवले की आमच्या गावामध्ये स्मशानभूमीमध्ये अमानवी अवयव जळत असून तेथे स्मशानभूमीच्या कडेला मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले दिसत आहे. नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार आहे, तरी आपण येथे येऊन खात्री करावी. ही माहिती ठाणे अंमलदारांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिली. हे ऐकताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुंगे तेथे उपस्थित असलेल्या स्टाफसह तात्काळ तावशी गावाकडे निघाले. त्यांनी तात्काळ जाऊन बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे त्यांना तावशी स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवर पूर्णपणे जळालेली हाडे तसेच पूर्व बाजूस 40 फूट अंतरावर रक्त सांडलेले दिसत होते. लोखंडी जाळीच्या बाजूला जळालेली लाकडे व इतर लाकडे दिसत होती, परंतु त्या ठिकाणी नेमके काय जळाले आहे याबाबत कोणताही बोध होत नव्हता. घटनास्थळी घडलेल्या प्रत्येक गोष्टीची बारकाईने पाहणी करत असताना त्यांना त्या ठिकाणी प्राथमिकदृष्ट्या हा घातपाताचा प्रकार असावा असा अंदाज आला. त्याबाबत गावातील पोलीस पाटील व इतर नागरिक काही सामाजिक कार्यकर्त्यांना विचारणा करण्यात आली. तसेच वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांना फोन करून हा सर्व प्रकार त्यांना सांगण्यात आला. त्यावेळी त्या स्मशानभूमीतील राख कशाची असावी, मानवी असेल किंवा कुठल्या प्राण्याची असावी याबाबत त्यांनी संशोधनास सुरुवात केली. त्या जाळीवर असणारी राख बाजूला घेऊन जमा केली व त्यातील हाडे व राख बाजूला केली. त्यावेळी त्या राखेत त्यांना 3 चाव्या एकत्र असलेल्या जुडगा आणि दाताला अडकलेली क्लिप मिळाली. त्यांनी ती जप्त करून ताब्यात घेतली. आता त्यांना 100% खात्री झाली की हा मृतदेह मानव जातीचाच असावा, परंतु ती स्त्री की पुरुष असावा याबाबत पुन्हा संशय होता. आजूबाजूच्या परिसरात तसेच गावामध्ये कोण मयत झाले आहे का, कोण बेपत्ता झाले आहे का याबाबत ही माहिती घेण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत पुणे ग्रामीणचे सर्व वरिष्ठ अधिकारी तावशी गाव स्मशानभूमीत दाखल झाले. पुढील तपासाच्या दृष्टीने मार्गदर्शन करू लागले. त्यावेळी आजूबाजूच्या परिसरात खाजगी वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. तसेच सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण या जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये कोण व्यक्ती मिसिंग आहे का याबाबत ही माहिती घेण्यात आली. या गावामधील कोण व्यक्ती मयत झाले आहे का, तसेच ही व्यक्ती स्त्री का पुरुष याबाबत ही माहिती घेण्यात आली. आजूबाजूच्या परिसरात असलेले CCTV फुटेज चेक करण्यात आले. कोणा व्यक्तीने या परिसरात घटना घडली त्या रात्री काय पाहिले का याबाबत ही तपासास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी एका कर्मचाऱ्याने चौकशी केली असता या गावातील एका नागरिकाने सांगितले की त्या दिवशी पौर्णिमा होती. मी तेथून जात असताना तेथे एक पिकअप जीप गाडी थांबलेली होती, परंतु मी नॉनव्हेज जेवण केल्यामुळे मी घाबरलो आणि तिकडे गेलो नाही. यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात असलेल्या लाकडी वखारींवरती जाऊन चौकशी केली. गेल्या 2 दिवसात मैताच्या जाळण्यासाठी काय सरपण वगैरे कोणी नेले आहे का याबाबत इंदापूर, माळशिरस व फलटण येथे जाऊन लाकडाची वखार, पिकअप गाडी यांची माहिती काढण्यास सुरुवात करण्यात आली. त्या अनुषंगाने तांत्रिक व खबरी यांचा आधार घेत स्मशानभूमीतील मिळून आलेली जळकी व शिल्लक लाकडे जप्त करून ताब्यात घेण्यात आली. तसेच त्या ठिकाणची साधी माती व रक्तमिश्रित माती जप्त करण्यात आली. याबाबत वखारीवर चौकशी सुरू करण्यात आली. पुनवळे तालुका फलटण येथील वखारीत लाकडांबाबत चौकशी करत असतानाच ही लाकडे आमच्याच वखारीतून नेली असल्याची माहिती वखार मालकाने बालचंदनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथकास दिली. त्याने सांगितले की ही लाकडे दादासाहेब मारुती हरहर आणि त्याचा मित्र
विशाल सदाशिव खिलारे यांनी आमच्या वखारीतून खरेदी करून मैताच्या अंतिम विधीकरता घेऊन गेले होते. मग लागलीच भालचंद्रनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे यांनी व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी तत्काळ त्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे चौकशीस सुरुवात केली. ते दोघेही सुरुवातीला काहीच बोलत नव्हते. बराच वेळ सखोल तपास केला असता व त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चारचाकी जप्त करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेली लाकडे, त्यांच्या अंगावरचे कपडेही जप्त करण्यात आले. खून झालेली व्यक्ती कोण होती व खून करण्याचे कारण काय असावे याबाबत पोलीस यंत्रणा चौकशी करत असताना दादासाहेब मारुती हरिहर याने सांगितले की माझा लाकूड व्यवसाय असल्यामुळे मी खडकीवाडी, गोकरी तालुका फलटण, जिल्हा सातारा येथे बऱ्याच लाकडाच्या वखारवाल्यांचे माझे संबंध होते. मी ज्या व्यक्तीस मारले ती व्यक्ती आमच्याच हिंदू लोहार समाजातील असून ते मूळचे गंगाखेडचे आहेत. तसेच गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या संघटनेमध्ये मी देखील काम करत होतो. त्यामुळे त्यांचे आमच्याकडे येणे जाणे होते. माझी पत्नी निकिता हिचे माहेर अंबेजोगाई तालुक्यातील पोखरी हे गाव आहे. दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी माझी पत्नी निकिताची आजी व तिच्या आजीच्या सोबत हरिभाऊ दुराजी जगताप हे दोघे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त माझ्या खटकेवस्ती गोकरी येथे आले होते. त्यावेळी निकिताची आजी तिच्यासोबत आलेले हरिभाऊ यांना आमच्या घरी घेऊन आली व हरिभाऊंनी आमच्या घरीच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी निकिताला दिवाळीच्या सुट्टीनिमित्त त्यांच्या गावी नेण्यात आले. त्यावेळी हरिभाऊ आणि माझ्यामध्ये चांगली ओळख झाली होती. त्यानंतर 10 नोव्हेंबर 2024 रोजी मी व आमच्याच गावात राहणारा माझा जिवलग मित्र विशाल खिलारे असे दोघेजण पत्नी निकिताला भेटण्यासाठी सासरवाडी पोखरी येथे गेलो. त्यावेळी हरिभाऊ यांना मी पोखरीला आल्याचे समजले. मग त्यांनी आम्हाला त्यांच्या गावी गंगाखेड येथे बोलावल्यामुळे दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी मी, माझी पत्नी, माझा मित्र विशाल खिलारे तसेच पत्नीची आजी मेहुणा, इतर सर्व लोक असे हरिभाऊ जगताप यांच्या गंगाखेड येथील घरी गेलो. तेथे जाऊन आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जेवण करून निवांत मुक्काम केला. आम्ही रात्री तेथे झोपलो असता रात्री 1 वाजण्याच्या सुमारास माझी 6 महिन्याची मुलगी रडत होती. त्यामुळे पत्नी निकिता मुलीच्या रडण्याच्या आवाजाने उठली. मीही त्या मुलीच्या रडण्याने तेथून झोपेतून जागा झालो. त्याच ठिकाणी पडून राहिलो. मुलगी रडत असल्याने पत्नी निकिता तिला अंगावर दूध पाजत होती. त्यावेळी मी जागाच होतो. मात्र आमच्या पायथ्याला हरिभाऊ जगताप हे माझ्या पत्नीच्या पायाकडील बाजूस खुर्चीवर बसले होते. त्यावेळी मी तसाच पडून राहिलेलो असताना मला दिसले की माझी पत्नी निकिता ही मुलीला अंगावरचे दूध पाजत असताना हरिभाऊ हा तिच्याकडे आशाळभूत नजरेने पाहत आहे. तिची साडी पायापासून उचलून आतमध्ये तो पाहत होता. त्यावेळी मी त्याला, मामा तुम्ही काय करताय असे विचारले. तो म्हणाला, काही नाही, झोप येत नाही म्हणून मी बसलो आहे असे म्हणून ते उठून घराबाहेर गेले. ती रात्र मी तशीच जागून काढली. दुसऱ्या दिवशी दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता आम्ही सर्वजण गंगाखेड येथून निघालो. माझ्या सासरवाडी अंबेजोगाई या ठिकाणी गेलो. माझी पत्नी निकिता हिचा त्या दिवशी वाढदिवस असल्याने पोखरी येथे वाढदिवस साजरा केला. त्यानंतर मी व माझा मित्र विशाल खिलारे असे दोघे एका ठिकाणी बसलेलो असताना मी माझा मित्र विशाल याला सांगितले की काल रात्री हरिभाऊ जगताप हा पत्नी निकिता बाळाला अंगावरचे दूध पाजत असताना तिच्याकडे वाईट हेतूने पाहत होता. त्यानंतर निकिता झोपलेली असताना तिची साडी वर करून तो पाहत होता. तेव्हा विशालसुद्धा म्हणाला, निकितावर हरिभाऊ याची वाईट नजर आहे, हे माझ्या लक्षात देखील आले आहे. हे ऐकून मी त्याला म्हणालो की या जगतापचा काहीतरी कार्यक्रम लवकरात लवकर करावा लागेल. आम्ही हरिभाऊ जगतापला जीवे मारण्याचा प्लॅन केला. काही वेळ थांबून मी व विशाल गंगाखेड येथे हरिभाऊ जगताप यांच्याकडे जाऊन मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी हरिभाऊला घेऊन खटकेवस्ती गोखरी येथे राहते घरी आणण्यात आले. साधारण रात्री 10:30 वाजले असावेत. त्यानंतर जेवण करून आम्ही तेथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तिघेही दुचाकी गाडीने यात्रेमध्ये जेवण करण्यासाठी टाकेवाडी तालुका मान या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी तेथील माझा मित्र युवराज ढोबळे व त्याचे नातेवाईक गेजगे यांना भेटलो. आम्ही त्या ठिकाणी मस्तपैकी बोकडाचे मटण, रस्सा, भाकरी खाल्ली. टाकेवाडी येथून सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास आम्ही निघालो. आम्ही माझ्या दुचाकी गाडीवरून ट्रिपल सीट येत असताना फलटण दहिवडी रोडवर आम्हाला पोलिसांनी ट्रिपल सीट गाडी चालवताना पकडले. माझ्या गाडीवर दंड देखील आकारला. त्यानंतर आम्ही हरिभाऊ यांना माझ्या गावी गोखरी येथे सोडले. पुढे गोखरी येथील माझा मित्र तुषार घाडगे याला फोन करून सांगितले की मला प्रमोद देवकाते यांची गाडी पाहिजे. अंबेजोगाईला माझ्या पत्नीला आणायला जायचं आहे असे कारण सांगून त्याला फोन करण्यासाठी कळवले. त्यानंतर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास प्रमोद देवकाते याच्याकडून त्याची इंडिगो कार घेण्यासाठी त्याला बारामती येथे भेटलो. त्यावेळी देवकाते याच्याकडून पत्नी निकिता हिला अंबेजोगाई येथून घरी आणायचे असल्याचे कारण सांगून 4 चाकी गाडी घेऊन आम्ही निघालो. दरम्यान माझी दुचाकी गाडी घेऊन विशाल खिलारे गोखरी येथे आला. त्यावेळी प्रवासाने हरिभाऊ हे कंटाळलेले असल्याने गाडीमध्ये झोपले. त्यानंतर युवराज ढोबळे याच्याकडून पिकअप गाडी घेऊन गुणवरे तालुका फलटण येथे सचिन नाळे याच्या लाकडाच्या वखारीत 9 मन लाकडे घेतली. तिथे सांगितले घरामध्ये मयत झाले आहे. ती लाकडे पिकअपमध्ये टाकली. गुणवरे येथील पेट्रोल पंपातून रात्री 9:30 वाजता 7 लिटर डिझेल घेऊन सरळ मौजे तावसी तालुका इंदापूर येथे गेलो. नीरा नदीच्या बंधाऱ्याजवळ असलेल्या स्मशानभूमीमध्ये लाकडे आणून टाकली. त्यानंतर गोखरी येथे हरिभाऊ यांना थांबवले व त्या ठिकाणी गेलो. तसेच गावातील बापू धुमाळ याच्या किराणा दुकानातून एक काडेपेटी विकत घेतली. त्यानंतर देवकाते यांच्याकडून घेतलेली 4 चाकी या गाडीमध्ये हरिभाऊ यांना घेतले. तुम्हाला बारामतीत सोडतो असे सांगून बारामतीवरून एसटीने गंगाखेडला तुम्ही जाऊ शकता असे देखील सांगितले. त्यानंतर त्यांना घेऊन गोखरी आसू मार्गे नीरा नदीच्या बंधाऱ्याजवळ तावशी गावच्या हद्दीत गेलो. स्मशानभूमीजवळ गेल्यानंतर लघुशंका करण्यासाठी म्हणून गाडी थांबवली. हरिभाऊ यांना गाडीतून खाली उतरवले. ते लघुशंका करत असताना अगोदर आणून ठेवलेल्या लाकडातून एका लाकडी दांडक्याने पाठीमागून जाऊन हरिभाऊ यांच्या डोक्यात वार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने हरिभाऊ जागेवरच कोसळले. 3-4 वेळा त्याच्या डोक्यात दांडके मारल्यावर त्याच्या डोक्यातून खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला. मग त्याला ओढत नेऊन जेथे स्मशानभूमीत लाकडाचे सरण रचले होते त्याच्यावर नेऊन ठेवले. डिझेल ओतून त्याला पेटवून दिले. तत्पूर्वी त्याच्या गळ्यात असलेला गणपती काढला आणि निघून आलो. त्यानंतर 10 किलोमीटर कुर्डुवाडीच्या पुढे असलेल्या पेट्रोल पंपावर गाडी लावून गाडीतच झोपून गेलो. पत्नीला घेऊन पुन्हा पुनवळे येथे आलो. दादासाहेबने ही माहिती सांगताच हरिभाऊ जगताप यांच्या मुलाशी संपर्क साधून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्यांना बालचंद पोलीस स्टेशन येथे पाचारण केले. त्यांची रीतसर तक्रार नोंदवून घेतली. त्या दोघांविरुद्ध बालचंदनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आणि अशा प्रकारे एका वासनीपोटी एका वृद्ध व्यक्तीचा अंत झाला. मित्रांनो, रक्तखेळच्या आजच्या एपिसोडमध्ये इथेच थांबतो. भेटूया नवीन एपिसोडमध्ये नवीन क्राईम स्टोरी सोबत. धन्यवाद.